इंडियन एअर फोर्स भरती 2025। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आला। इंडियन एअर फोर्सची भरती निघालेली आहे। ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे चालू आहे। तुम्ही आजही फॉर्म भरू शकता, उद्या फॉर्म भरू शकता। फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे 31 जुलै 2025 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे आणि जवळपास 11 ते 12 जुलै पासून ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे चालू झालेले आहे इंडियन एअर फोर्स या भरतीचे। तर 12वी पासवर या भरतीमध्ये आपल्याला फॉर्म भरता येते। मुलांना आणि मुलींना यामध्ये शैक्षणिक पात्रता फक्त 12वी पास ठेवण्यात आला आहे आणि त्याचबरोबर या भरतीमध्ये जर आपलं सिलेक्शन झालं तर पगार सुद्धा आपल्याला 30,000 रुपये महिना यामध्ये प्लस यामध्ये भेटणार आहे, लक्षात ठेवा। तर इंडियन एअर फोर्स भरतीमध्ये निवड प्रक्रिया काय, यामध्ये अभ्यासक्रम काय, त्याचबरोबर यामध्ये ग्राउंड किती आहे, उंची किती आहे, छाती किती आहे, ग्राउंडला कोणकोणते इव्हेंट आहे, लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय, वयोमर्यादा काय, निवड प्रक्रिया काय, कोणकोणत्या विद्यार्थ्यांना इंडियन एअर फोर्स भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे या भरतीमध्ये, तर संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे आणि प्लस जाहिरात सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून इंडियन एअर फोर्स भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहील हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचून राहिला। इंडियन एअर फोर्सची ही भरती या ठिकाणी चालू आहे। फॉर्म भरणे चालू आहे आणि 31 जुलै 2025 फॉर्म भरणे शेवटची तारीख आहे। तर पदाचं जे नाव आहे अग्निवीर वायू इनटेक हे पदाचं नाव आहे, लक्षात ठेवा। शैक्षणिक पात्रता जर पाहिलं तर यामध्ये 50% गुणासह 12वी आपण पाहिजे आणि मॅथ, फिजिक्स आणि इंग्रजी हे विषय असला पाहिजे तरच फॉर्म भरता येते। किंवा मग हे विषय जर नसेल तर तुम्ही जर समजा फक्त 12वी पास आहे, 12वी मध्ये तुम्हाला 50% आणि त्याचबरोबर इंग्रजीच्या विषयामध्ये तुम्हाला 50% असेल तर तुम्हाला इंडियन एअर फोर्स भरतीमध्ये फॉर्म भरता येते। तर पहा, मुलं आणि मुली असेल तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले, तर पहा एक तर तुम्ही 12वी पास पाहिजे, आर्ट म्हणा, सायन्स म्हणा, कॉमर्स म्हणा, कोणते पण असा। तर 12वी तुम्ही ऐकून घ्या, 12वी मध्ये तुम्हाला या ठिकाणी 50% पाहिजे 12वी मध्ये आणि त्याचबरोबर तुम्हाला इंग्रजी विषयामध्ये सुद्धा 50 मार्क पाहिजे तरच आपल्याला या भरतीमध्ये फॉर्म भरता येते। एवढी शैक्षणिक पात्रता यामध्ये ठेवण्यात आलेलं आहे। आणि या भरतीमध्ये वयोमर्यादा जर विचार केला तर यामध्ये जन्म आपला 2 जुलै 2005 ते 2 जानेवारी 2009 दरम्यान आपला जन्म असला पाहिजे तरच फॉर्म भरता येते। आणि त्याचबरोबर नोकरीचं जे ठिकाण आहे हे संपूर्ण भारत आहे। फीचा जर विचार केला SC ST OBC EWS NTPC ओपन SBC SCBC SCBC कोणत्याही कॅटेगरीचे असाल 550 रुपये या भरतीमध्ये फी ठेवण्यात आलेली आहे। तर इंडियन एअर फोर्स भरतीमध्ये आपण निवड प्रक्रियाचं जर पाहिलं तर पहिल्या टप्प्यामध्ये आपलं काय असणार आहे, यामध्ये पेपर असणार आहे, दुसऱ्या टप्प्यामध्ये ग्राउंड, तिसऱ्या टप्प्यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, चौथ्या टप्प्यामध्ये मेडिकल अशी संपूर्ण निवड प्रक्रिया आहे। तर इंडियन एअर फोर्स भरतीमध्ये सर्वात अगोदर आपला यामध्ये काय असणार आहे, पेपर असणार आहे आणि आपल्याला पेपरमध्ये 50 मार्काचा हा पेपर असणार आहे आणि 45 मिनिटाचा पेपरसाठी टाइम भेटणार आहे। तर पेपरला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, इंग्रजी ग्रामरचे 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, त्याचबरोबर जनरल नॉलेज आणि बुद्धिमत्ता चाचणीचे मिळून 30 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। अशा प्रकारे 50 मार्काचा आपला यामध्ये पेपर असणार आहे। निगेटिव्ह मार्किंग 0.25 एवढी निगेटिव्ह मार्किंग असणार आहे। आणि त्याचबरोबर आपला पेपर झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये आपला काय असणार आहे, यामध्ये ग्राउंड। उंचीचा जर विचार केला तर पुरुष उमेदवारांसाठी उंचीमध्ये 152.5 सेंटीमीटर उंची लागते, महिला उमेदवारांसाठी उंचीमध्ये 152 सेंटीमीटर लागते, छाती 77 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे पुरुष उमेदवारांसाठी। तर ग्राउंडचा जर विचार केला इंडियन एअर फोर्स भरतीमध्ये तर या भरतीमध्ये पुरुष उमेदवारांसाठी पहिला दोंडा हा 1600 मीटर रनिंग आहे आणि 1600 मीटर रनिंग आपल्याला 7 मिनिटांमध्ये मारायचे आहे। जे पण पुरुष उमेदवार 1600 मीटर रनिंग 7 मिनिटांमध्ये मारणार आहे ते ग्राउंड क्वालिफाय असणार आहे, ग्राउंड पास असणार आहे। ज्यांचा सुद्धा 1600चा जो टाइम हा 7 मिनिटापेक्षा जास्त केला तर त्यांना फेल केलं जाणार, अपात्र केलं जाणार आहे। तर 1600 मीटर रनिंग 7 मिनिटाचा टाइम आपल्याला भेटणार आहे। महिला उमेदवारांसाठी जर पाहिलं तर महिला उमेदवारांसाठी सुद्धा 1600 मीटर रनिंग आणि 8 मिनिटांमध्ये आपल्याला मारावं लागणार आहे। तर अशा प्रकारे यामध्ये आपलं ग्राउंड आहे। तर पुरुष उमेदवारांसाठी दुसरा जो इव्हेंट आहे तर तो आहे या 10 पुशअप आपल्याला मारावं लागणार आहे 1 मिनिटामध्ये आणि तिसरा इव्हेंट पुरुष उमेदवारांसाठी आहे 10 सिटअप मारावं लागणार आहे 1 मिनिटामध्ये आणि चौथा इव्हेंट पुरुष उमेदवारांसाठी 20 स्क्वॉट मारावं लागणार आहे, त्याला उठक बैठक म्हटलं जाते आणि ते 1 मिनिटामध्ये एकदम नॉर्मल आहे, आरामात आपण ग्राउंड काढून घेतो, लक्षात ठेवा ग्राउंड असंच निघते। त्यानंतर महिला उमेदवारांसाठी जर पाहिलं तर महिला उमेदवारांसाठी पहिला 1600 मीटर रनिंग आहे, दुसरा इव्हेंट महिला उमेदवारांसाठी तर 10 सिटअप आपल्याला मारावं लागणार आहे, त्याला आपल्याला मारावं लागणार आहे आणि त्याच्यासाठी
1 मिनिट 30 सेकंडचा टाईम भेटणार आहे. तिसरा दंड महिला उमेदवारांसाठी तर 15 स्क्वॉट मारावं लागणार आहे, म्हणजे उठक बैठक, आणि 1 मिनिटामध्ये आपल्याला ते मारावं लागणार आहे. तर अशा प्रकारे महिला उमेदवारांचं ग्राउंड आहे. तर नॉर्मली ग्राउंड इंडियन एअरफोर्स भरतीमध्ये आहे. नंतर इंडियन एअरफोर्स भरतीमध्ये आपण पगारचा जर विचार केला तर पहा, इंडियन एअरफोर्स ही जी भरती आहे विद्यार्थी मित्रांनो अग्निवीर अंतर्गत येते, एक लक्षात ठेवा. तर पहिल्या वर्षी तो आपल्याला पगार भेटणार आहे, महिन्याला 30,000 रुपये भेटणार आहे, आणि इन हँड आपल्या हातामध्ये 21,000 भेटणार आहे. 9,000 रुपये कार्पस फंडमध्ये जमा केले जाणार आहे. दुसऱ्या वर्षी तो आपल्याला महिना भेटणार आहे, 33,000 रुपये प्रत्येक महिन्याला भेटणार आहे, आणि 23,100 इन हँड आपल्या हाती भेटणार आहे, आणि 9,900 रुपये आपल्या कार्पस फंडमध्ये जमा केले जाणार आहे. तिसऱ्या वर्षी तो आपल्याला महिना भेटणार आहे, 36,500 भेटणार आहे, आणि इन हँड आपला 25,550 भेटणार आहे, आणि कार्पस फंडमध्ये 10,950 आपले जमा केले जाणार आहे. चौथ्या वर्षी जो पगार भेटणार आहे, महिन्याला 40,000 रुपये भेटणार आहे, आणि इन हँड 28,000 रुपये भेटणार आहे, आणि 12,000 रुपये कार्पस फंडमध्ये आपले जमा केले जाणार आहे. आणि कार्पस फंडमध्ये 5 लाख जमा केले जाणार आहे, आणि त्याचा आपल्याला 30% रिटर्न या ठिकाणी भेटणार आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. तर इंडियन एअरफोर्स भरतीची संपूर्ण जाहिरात दाखवून देतो, व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. इंडियन एअरफोर्स भरतीची ही संपूर्ण जाहिरात आहे, बघू शकता तुम्ही. आणि ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे चालू आहे, आणि फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे 31 जुलै 2025 फॉर्म भरणे शेवटची तारीख आहे. तर 12वी पासवर मुला मुलींना या भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे. तर या भरतीमध्ये निवड प्रक्रिया जर पाहिलं, सर्वात अगोदर आपला यामध्ये काय असणार आहे, आपला पेपर घेतला जाणार आहे, बघू शकता तुम्ही, RAGA. तर याचा जे अर्थ होते रिझनिंग आणि जनरल नॉलेज, म्हणजे यामध्ये पेपर असणार आहे आपला 50 मार्काचा. सर्वात अगोदर ऑनलाईन पद्धतीने पेपर घेतला जाणार आहे, ज्यामध्ये जनरल नॉलेज आणि बुद्धिमत्ता चाचणीचे 30 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, इंग्रजी ग्रामरचे 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, टोटल 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, आणि निगेटिव्ह मार्किंग 0.25 एवढी निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. तर अशा प्रकारे आपल्याला पेपर घेतला जाणार आहे इंडियन एअरफोर्स भरतीमध्ये. सर्वात अगोदर पेपर घेतल्यानंतर आपलं दुसऱ्या टप्प्यामध्ये काय असणार आहे, आपलं ग्राउंड असणार आहे. तर ग्राउंडचा जर विचार केला, 1600 मीटर रनिंग आहे, पुरुष उमेदवारांना 7 मिनिटांमध्ये मारायचे, आणि 1600 मीटर रनिंग महिला उमेदवारांना 8 मिनिटांमध्ये मारायचे, अशा प्रकारे. आणि दुसरा दंड पुरुष उमेदवारांसाठी तर तो आहे 10 पुशअप आपल्याला काढावं लागणार आहे 1 मिनिटामध्ये, आणि त्याचबरोबर तिसरा दंड पुरुष उमेदवारांसाठी 10 सिटअप काढावं लागणार आहे 1 मिनिटामध्ये, आणि चौथा दंड पुरुष उमेदवारांसाठी 20 स्क्वॉट मारावं लागणार आहे 1 मिनिटामध्ये. म्हणजे स्क्वॉट म्हणजे उठक बैठक त्याला म्हटलं जाते, नॉर्मली ग्राउंड आहे. आणि महिला उमेदवारांचा बघू शकता दुसरा इव्हेंट 10 सिटअप काढावं लागणार आहे 1 मिनिट 30 सेकंडमध्ये, आणि 15 स्क्वॉट मारावं लागणार आहे 1 मिनिटामध्ये. स्क्वॉट म्हणजे उठक बैठक नॉर्मली आहे, कोणीही या ठिकाणी उठक बैठक मारून देते. अशा प्रकारे आपलं यामध्ये ग्राउंड असणार आहे इंडियन एअरफोर्स भरतीमध्ये. ठीक आहे. तर आपलं यामध्ये अशा प्रकारे निवड होणार आहे. सर्वात अगोदर पेपर, दुसऱ्या टप्प्यामध्ये ग्राउंड, तिसऱ्या टप्प्यामध्ये डॉक्युमेंटेशन, मेडिकल, अशी प्रोसेस आहे. आणि पगारचा जर आपण विचार केला तर इंडियन एअरफोर्स भरतीमध्ये पहिल्या वर्षी जो आपल्याला पगार भेटणार आहे, हे अग्निवीर अंतर्गत येते. पहिल्या वर्षी 30,000 महिना भेटणार आहे, इन हँड 21,000, 9,000 रुपये कार्पस फंडमध्ये जमा केले जाणार आहे. दुसऱ्या वर्षी जो महिना भेटणार आहे 33,000 रुपये महिना भेटणार आहे, 23,000 इन हँड आपल्याला भेटणार आहे, 9,900 कार्पस फंडमध्ये जमा केले जाणार आहे. तिसऱ्या वर्षी 36,500 महिना भेटणार आहे, 25,500 इन हँड भेटणार आहे, 10,950 कार्पस फंडमध्ये जमा केले जाणार आहे. चौथ्या वर्षी 40,000 रुपये महिना भेटणार आहे, आणि इन हँड 28,000 रुपये भेटणार आहे, 12,000 रुपये कार्पस फंडमध्ये जमा केले जाणार आहे. तर अशा प्रकारे यामध्ये जे आहे विद्यार्थी मित्रांनो पगार असणार आहे, आणि आपल्याला जे 30% यामध्ये व्याज भेटणार आहे, 5 लाख रुपये आपले जमा होणार आहे, आणि ते डायरेक्ट 10 ते 11 लाख आपले होणार आहे या 4 वर्षामध्ये. ठीक आहे. तर अशी प्रोसेस आहे. तर आपलं ही जर जाहिरात तुम्हाला पाहिजे असेल इंडियन एअरफोर्सची, तर आपलं टेलिग्राम ग्रुप आहे, तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मी दिला आहे. तर त्या टेलिग्राम ग्रुपवर मी हे सर्व जाहिरात टाकलेले आहे, तर जॉईन करून घ्या, कारण की प्रत्येक भरतीची जाहिरात त्या ग्रुपवर येत असते.